1979ची गोष्ट आहे. उत्तर प्रदेशमध्ये त्यावेळी भ्रष्टाचाराच्या बऱ्याच गोष्टी ऐकू येत होत्या. एक शेतकरी उत्तर प्रदेशातील इटावा जिल्ह्यामधील उसरहार पोलीस स्टेशनमध्ये आपली कंप्लेंट नोंदवण्यासाठी गेला होता, पण त्याच्या कंप्लेंटची कुठेही दखल घेतली जात. पण एक अर्धा तासामध्ये त्या शेतकऱ्याने असं काही केलं ज्याची नोंद भारताला घ्यावं लागली व भारतातल्या सगळ्याच ठिकाणी याची नोंद झाली. तर नक्की काय आहे ही गोष्ट ही जाणून घेऊया. नमस्कार, मी मयूर देसाई तुमचं स्वागत करतोय माझ्या यूट्यूब चॅनलवरती. माझ्या यूट्यूब चॅनलला नक्की लाईक करा. गोष्ट अशी आहे, 1979 मध्ये उत्तर प्रदेशमध्ये भ्रष्टाचाराच्या बऱ्याच गोष्टी जाणवू लागल्या होत्या. एक शेतकरी आपलं पाकिट हरवल्याची तक्रार घेऊन उसरहार पोलीस स्टेशनला गेला होता. तिथं त्याने कंप्लेंट नोंदवण्याचा प्रयत्न केला, पण तेथील पोलीस स्टेशनमधील कोणताही पोलीस किंवा कॉन्स्टेबल त्यांची तक्रार नोंदवण्यास तयार नव्हता. पोलिसांनी विचारलं की कुठून आलाय. त्यांनी सांगितलं मी मेरठमधून आलोय, माझ्या पाहुण्यांच्या इथं मला बैल खरेदी करायचा होता, यासाठी मी इथं आलो होतो. पोलिसांनी प्रतिप्रश्न केला, एवढ्या लांब कशासाठी आलाय. मी बैल खरेदी करण्यासाठी, मला चांगला मिळताय म्हणून मी आलो होतो, असं त्यांनी सांगितलं. मग तुमचं पाकिट कुठं हरवलं, असं बरेच प्रश्न पोलिसांनी विचारलं. त्यांनी सांगितलं या ठिकाणी माझं पाकिट हरवलं वगैरे वगैरे. पोलिसांनी त्यांना विचारलं की पाकिट हरवलंय कशावरून, तुम्हीच कुठं ठेवलं नाही आणि खोटी तक्रार करताय वगैरे वगैरे. त्यानंतर थकून तो शेतकरी बाजूला बसला. बेंचवरती बसल्यानंतर एक कॉन्स्टेबल त्यांच्याजवळ जाऊन बसला. म्हणला, मामा तक्रार नोंद करता येईल, पण काय तर मोबदला द्यावा लागेल. शेतकऱ्याला कळालं की हा आपल्याकडे पैसे मागतोय. त्यांनी म्हणलं काय द्यावं लागेल साहेब. त्यांनी सांगितलं की एक 30 ते 35 रुपये तुम्हाला द्यावे लागतील, जेणेकरून मी तक्रार नोंद करून घेईन. शेतकऱ्यांनी 35 रुपये द्यायचं कबूल केलं. त्यांनी शेतकऱ्यांनी 35 रुपये दिले. कंप्लेंट नोंद केली गेली. त्यानंतर पोलीस कॉन्स्टेबलने विचारलं, मामा अंगठा करणार का सही करणार. त्या शेतकऱ्याने सांगितलं सही करणार. त्यावेळेला त्या शेतकऱ्यानं सही केली. सही केल्यानंतर आपल्या खिशातील एक शिक्का काढला आणि त्या कंप्लेंटवरती मारला. त्या शिक्क्यावर असं लिहिलं होतं पंतप्रधान भारत सरकार आणि नाव होतं चौधरी चरण सिंह. हे बघितल्यानंतर सर्व पोलीस स्टेशनची पळापळ सुरू झाली. कुणाला काहीच समजेना की काय झालंय. ते दुसरे तिसरे व्यक्ती शेतकरी कुणी नसून देशाचे 5वे पंतप्रधान आदरणीय चौधरी चरण सिंह होते. त्यांना मिळालेल्या तक्रारीवरून त्यांनी ही गोष्ट केली होती. त्यानंतर त्यांच्या एकाच सहीमुळे सबंध पोलीस स्टेशन हा बरखास्त करावा लागलं. सगळ्यांना सस्पेंड करावं लागलं. ही होती त्यावेळीची ती एक गोष्ट. चौधरी चरण सिंह हे भारताचे 5वे पंतप्रधान होते. 1979च्या जुलैमध्ये त्यांनी पंतप्रधान म्हणून पदभार स्वीकारला होता. ते शेतकऱ्यांचे पंतप्रधान म्हणून ओळखले जायचे. त्यांचा हा किस्सा खूप रंजक आणि देशामध्ये गाजलेला किस्सा आहे. याच्यासारख्याच अजून किस्से तुम्हाला ऐकायचे असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि फॉलो करा. धन्यवाद.